नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संघर्षनगर परिसरात छापा टाकून 7.061 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत मोहम्मद सरफराज अख्तर सत्तार अन्सारी आणि गौसिया परवीन सरफराज अन्सारी या दाम्पत्याला अटक करण्यात आली। आरोपींच्या घरातून सुमारे 1.76 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत। दिनांक 23/7/2026 रोजी आमचे PSI कनसे आणि त्यांची टीम यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्षनगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरून लगेच PSI कनसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथं जे आहे तर त्याच्या घरामध्ये दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7.61 किलोग्राम वजनाचा गांजा, ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल तर मी जप्त केला। याच्यामध्ये जे आहे तर 2 आरोपी आहेत। तिची पत्नी गौसिया परवीन ह्याने सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेले आहे। काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजता च्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीकरता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आले आहे। सदरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता। तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत। याच्यामधला जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा, याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे NDPSचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा। आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही, फर्स्ट गुन्हा आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।